वासळे गावातील औद्योगिक वसाहतीसाठी स्थापन करण्यात आलेली समिती परस्पर रद्द केल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आत्मक्लेश आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सुनील तुपलोंढे यांची मंगळवारी रात्री अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या घटनेमुळे वासळे गावातील वातावरण पुन्हा एकदा तापलं असून ग्रामसभेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या वासळी गावाच्या ग्रामसभेमध्ये उपस्थित सदस्यांमधून औद्योगिक वसाहतीसाठी औद्योगिक सामाजिक संस्था समिती स्थापन करण्यात आली याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र जानेवारी महिन्यात झालेल्या पुढील ग्रामसभेमध्ये दलित आणि आदिवासी सदस्यांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुढे करत ही समिती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे ग्रामसभेमध्येच वाद निर्माण झाला होता। समिती रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये वासळी गावातील विविध प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते सुनील तुपलोंढे यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं। मात्र आंदोलन सुरू असतानाच मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली। त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीनं त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। या प्रकरणी सुनील तुपलोंढे यांनी ग्रामसभेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून समिती रद्द करण्यामागील निर्णयाची सखोल चौकशी करून जिल्हा प्रशासनानं न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। काय प्रकार झाला? दिनांक 12/12/2025 रोजी वासळे गावात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। त्या ग्रामसभेत ज्याप्रमाणे ग्रामपंचायत तंत्रामध्ये इतर काही समित्या आहेत, तशाच आता सध्या गावात औद्योगिक वसाहत निर्माण झाल्याने औद्योगिक समिती एक नेमण्यात आली, जेणेकरून त्याच्यावर एक लक्ष ठेवली समिती हे गावातल्या तरुणांना, बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध कसा होईल, CSR फंड झाला, या सर्व बाबतीत एक समिती नेमण्यात आली। त्या समिती नेमल्यानंतर त्याचा ठराव देखील झाला। त्याच्यानंतर काही ग्रामस्थांनी, दत्तू बरबडे नामक ग्रामस्थांनी गावात एक वेगळाच तिचा गैरप्रचार केला। ही समिती स्थापन झाली ही विशिष्ट जातीविरोधात आहे, याच्यात फक्त विशिष्ट जातीचेच लोक आहे असं करून नंतर जे 27/1ला जी ग्रामसभा झाली तिच्यात ते नागरिकांना गैरमार्गाने खोटं बोलून उपस्थित करून त्या समितीला विरोध केला। विरोध करत असताना त्याच्यावर चर्चा झाली। काही जणांचं म्हणणं होतं ही समिती आहे ती योग्य आहे, परंतु ते कोणत्याही ऐकण्याच्या भूमिकेत नव्हते। त्याच्यानंतर त्यांनी ग्रामसभा बरखास्त झाली असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली। खरे तर ग्रामसभा सुरू करण्याची किंवा बरखास्त करण्याची अधिकार हे मान्य ग्रामसभा अध्यक्ष सरपंच यांना आहे, परंतु जो चाललेला गोंधळ होता त्याच्यावर सरपंच यांनी बघायची भूमिका घेतल्याची मला दिसून आली। त्यामुळे मी उभे राहून मग ग्रामस्थांना बऱ्याच विषयांवर चर्चा करणे बाकी आहे। ज्यांना थांबायची त्यांनी थांबावे, ज्यांना जायचे त्यांनी जा असे सांगितले असता दत्तू बरबडे व त्यांचे काही समर्थक माझ्यावर धावून आले व माझ्या भोवती गोंधळ निर्माण केला। त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, गावातील बऱ्याच समस्या आहेत, जसं की पाणी, रस्ता, नोकरी आहे, दलित वस्तीतील गटारी, भूमिगत गटारी आहे, समाज मंदिर आहे, या विषयांवर बरीच चर्चा बाकी आहे। त्यामुळे ग्रामसभा चालू राहू द्या, परंतु ते माझं कोणते ऐकण्याच्या भूमिकेत नव्हते। त्यांनी मला शाब्दिक वाद घालून परत नंतर त्यांचे इतरही नातेवाईक जमा करून मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्याच्यानंतर मी सातपूर पोलीस स्टेशनला फोन केला असता मला सातपूर पोलिसांची मदत मिळाली। त्याच्यानंतर पोलीस गावात आल्यानंतर यांनी मान्य ग्रामसेवकांनी सरपंच यांना ग्रामसभा चालू ठेवण्याचे सांगितले। त्यानंतर ग्रामसभा चालू झाली, परंतु वातावरण सध्याचं असं तयार झालेलं होतं, तेव्हा परिस्थिती मी पूर्ण मानसिक तणावात येऊन गेलो होतो। त्यामुळं जे काही विषय घ्यायचे होते ते मला घेता आले नाही, एक दबाव निर्माण झाला माझ्यावर। त्याच्यानंतर मग मी ग्रामसभा आटोपल्यानंतर मी
सातपूर पोलीस स्टेशन जाऊन कायदेशीर प्रक्रियेनुसार फिर्याद दाखल केली. परंतु मला त्याच्यावर न्याय मिळाला नाही असे मला कुठेतरी वाटत होते. मी त्याच्यानंतर मला जो प्रकार मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जो मानत होतो, एक प्रामाणिकपणे जो कार्य करत होतो, पाणी असेल, रस्ता असेल, नोकरी असेल, या विषयावर दलित वस्तीतले विषय असतील, एकंदरीत संपूर्ण गावकऱ्यांच्या हिताचे जे विषय असतील त्यांच्यावर मी चर्चा करण्याचा माझा हेतू होता. तो बाजूला राहिला असून जो त्या ग्रामसभेत जे घटना घडली, जी परिस्थिती निर्माण झाली आज, त्याच्यामुळे मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासाला सामोरे जावं लागते. याच्यासाठी मी रितसर कायद्याप्रमाणे 26 तारखेला वरिष्ठ ग्रामपंचायत कार्यालय ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत याचे अर्ज देऊन 2 तारखेला 2 मार्च रोजी आत्मक्लेश आंदोलन करत होतो. तर काल अचानक माझी तब्येत रात्री बिघडली. तर माझे मित्रपरिवार, भाऊबंद यांनी मला सिव्हिल येथे आणून दाखल केले, ॲडमिट केले. मागणी काय? मागणी कायद्याप्रमाणे त्यांच्यावर संबंधितांवर कडक कार्यवाही व्हावी, मला न्याय मिळावा कायदेशीर. ते ठराव रद्द झालेला आहे का काय? ठराव रद्द व्हायचं कारण काय? पूर्ण ग्रामस्थांचं त्याला पाठिंबा आहे ना, आणि योग्य आहे ना. ठरावात काही वाईट असं काही नाही ना, कोणत्या समाजाबद्दल नाही आहे. मुळात जे त्या दिवशी त्यांचं असं एकंदरीत म्हणणं आहे की आमच्या समाजाला टाळलं आहे, समजा मराठा समाजाला, पण त्या दिवशी कोणी उपस्थित नव्हतं ना. ग्रामसभेत ज्या दिवशी तो विषय झाला त्या दिवशी त्यांचं कोणी उपस्थित नव्हतं मराठा समाजाचं. एकमेव ग्रामपंचायत सदस्य सागर निकम हे उपस्थित असताना, पण त्यांना विचारलं असता का तुम्हाला समितीत नाव सुचवलेलं आहे, पण त्यांनी मला वेळ भेटणार नाही, मला वेळ देता येणार नाही समितीत काम करण्याला, त्यामुळे त्यांनी माझं नाव घेऊ नका असं विनंती केली. त्यामुळे त्यांचं नाव मंजूर झालेला ठराव रद्द करता येतो का ग्रामसभेत? नाही. या घटनेमुळे वासळी गावामध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं. प्रशासन या प्रकरणाकडे काय भूमिका घेत आहे याकडे ग्रामस्थांचं आता लक्ष लागलं आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, वासळी.